राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आमच्या सारखे महाराज मंडळी सुद्धा म्हणतात असं का, कंदांचं वर्ष राहतोय का, बर बर बर. त्याच्या शेजारी होले राहतात, मग होल्यांच्या तिथं आम्हाला जेवण करा. कंदांचं सुटकात लोक खात नाही महाराज नाही, पण महाराजाला कुठं माहिती अख्खं पाकिट कंदांचं आहे. तुझा आहे तुझं पाची परी तू भेजा भेजा गेलाय भेजा. एक सांगू का प्रामाणिकपणे, आपण संतांनी टाकलेल्या रिंगणात पोचलोच नाही. संतांनी जे रिंगण टाकलंय त्या रिंगणाच्या आता आपण पोचलोच नाही, आपण बाहेरच आहे. आपण रिंगणात ज्या दिवशी पोचू ना त्या दिवशी क्षणाचं महत्व कळेल. ज्यांच्या गळ्यात माळा नाही ना त्यांना सुद्धा क्षणाचं महत्व सांगून ज्ञानोबाराय म्हटले त्यांना सुद्धा मुक्ती मिळू शकते. हा ज्ञानोबारायांचा विचार. गळ्यात माळा आहे त्यांना तो मुक्तीच आहे, कारण तो पंढरीचा वारकरी, पंढरीचे वारकरी त्या अधिकारी. एक सांगू का, बाबांना 97 वर्षे झाली आणि बाबा तर पंढरीचे वारकरी होते आणि 97 वर्ष कलियुगात जगणं हाच मोक्ष आहे आणि त्याच्यातून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ठरले. आणि प्रामाणिकपणे एक वाक्य बोलतो, ज्या वैकुंठवासी हरिभक्त पारायण भगवान महाराज बाबूराव कंद वय वर्ष 97 या महाराजांनी पांडुरंगासाठी 3 गुंठे उभे राहण्यासाठी जागा दिली. तो देव पांडुरंगाच्या दरबारात उभे राहण्यासाठी जागा दिल्याची विचार काही न करा. अरे जो माणूस पांडुरंगाला उभं राहण्यासाठी मंदिरासाठी 3 गुंठे जागा घेतो त्याच्या दरबारात पुढे का पुढे होईना वयाच्या 97 वर्षाला पंढरीच्या वारकऱ्याला जागा मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते पंढरीचे वारकरी व्हा. आणि ज्याच्या गळ्यात माळा नाही त्यांनी कसं वागा, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ वागा वाचेचा रसाळ वागा. आणि ज्यांच्या गळ्यात माळा नाही, ज्यांना देवाकडे यायला वेळ नाही, त्यांनी देवाच्या द्वारामध्ये किती उभा राहा. देवाच्या द्वारामध्ये किती राहा, पापणी लवती न लवती तेवढे देवाच्या द्वारामध्ये उभं राहा. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साध येल्या. म्हणून देवाच्या द्वारामध्ये जाता येता लोक काय करतात, गाडीवरून असं करतात, त्यांना सुद्धा मुक्ती मिळू शकते. हा मुक्तीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबारायांना पांडुरंग प्रसन्न होता. ज्ञानोबाराय ते निळोबाराय सगळ्या संतांना पांडुरंग त्यांना देव म्हणून भेटला आणि त्यांना साक्षात्कार झाला. त्या ज्ञानोबारायांनी काय करायला पाहिजे होतं, ज्ञानोबारायांनी आसन टाकायला पाहिजे होतं आळंदीमध्ये, मागे पांडुरंगाची मूर्ती पाहिजे होती आणि ज्ञानोबारांनी सांगायला पाहिजे होतं, मी हे बाकीचं लिखाण बिखाण काही करीत नाही, तुमच्या आडी अडचणी असतील या पटकन. काय तुमची घरातली अडचण आहे का, हा दोराण्या हा लिंबोण्या हे पोहळाण्या घराला बांधा, पांडुरंग तुमच्या पाठीशी उभा राहील आणि मला पूजा, मला हार घाला, माझा फोटो तुमच्या घरात लावा आणि माझी दिवसभर आरती करा. सांगितलं असतं ज्ञानोबारायांनी, पण ज्ञानोबारायांनी एकच सांगितलं, कर्मकांड त्याला लाथ मारली आणि मग कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.